गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरोपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या मनुष्याच्या जीवनात जर शांतता हवी असेल ना, सुखमय जीवन हवं असेल तर काय करावं लागेल बरं? जर या जीवनामध्ये जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घेणं हे कधीही सोयीस्कर असतं ना। म्हणजे काय? म्हणजे पूर्ण जगामध्ये कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं कधीही सोपंच आहे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनामध्ये असे भरपूर प्रसंगसुद्धा येतील। म्हणजे जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी त्याला सामोरे जाण्यासाठी या ऊर्जावान शरीराची, या ऊर्जावान या वैखरीची गरज आहे ना। म्हणून ही ऊर्जावान वैखरी बनेल कधी? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये मन रमू, जेव्हा आपण परमेश्वराचं नामस्मरण करू, तेव्हाच होईल ना। म्हणून प्रगती करायची असेल ना, तर जुने वाद सोडून द्यायला लागतील आणि जुन्या विषयांचं ओझं आहे ना, ते डोक्यात ठेवलं ना, तर प्रगतीचा वेगसुद्धा मंदावत जातो। म्हणून ज्या जुन्या गोष्टी ज्या झालेल्या असतील ना, त्या डोक्यातून बाहेर काढून टाका आणि नव्या आयुष्याला सुरुवात करा। जोपर्यंत तुम्ही नव्या युगाचा आरंभ करत नाहीत ना, तोपर्यंत तुमच्या जीवनातील जे जुने दुःख आहेत ते तुम्हाला त्रास देत राहतील, तुमच्या दुःखाचं कारण ते बनतील। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही कितीही प्रयत्न जरी केला ना की मला सुखी व्हायचे, पण जुन्या गोष्टी जर तुम्ही कवटाळून बसलात ना, तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही, कधीच तुम्ही आनंदी होऊ शकत नाही। म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मनुष्याचा खरा धर्म कोणता आहे बरं? या जगाला प्रेम अर्पण करायला हवं। म्हणूनच तेव्हा जगामधून या समोरच्या मनुष्याकडून आपल्याला सुद्धा प्रेम मिळेल। साने गुरुजींनी सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं होतं बघा। आपल्याला एक प्रार्थना होती, आजही ती प्रार्थना आहे ना, प्रत्येक शाळेमध्ये घेतली जाते। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। बघा, सगळ्यांना आठवण आली असेल, कारण ते शाळेतलं जीवन होतं ना, एवढं सुंदर आणि प्रेमदायी होतं ना। आजही शाळेची आठवण काढली ना तर हे मन भरून येतं। तेव्हा झाडं किती होती, वेळा किती होत्या, बघा तुम्ही आठवा। एक दिवस कधीतरी या आठवणीत तुम्ही घालवायला हवा। पण आपण मात्र या दुःखांना जेव्हा कवटाळून बसतो ना, तेव्हा आपल्याला आठवणीसुद्धा येतात का? काहीच येत नाही। म्हणून खरा तो एकच धर्म आहे, या हे जग आहे ना, त्याला प्रेम अर्पण करायला हवं। जेव्हा आपण या जगाला प्रेम अर्पण करू ना, तेव्हा हे जगसुद्धा आपल्याला प्रेम देईल। पण जर आपण जगाला दुःख देत असू तर आपल्याला सुद्धा दुःखच मिळणार आहे ना। म्हणून या जगाला प्रेम अर्पण करायला प्रत्येक मनुष्याचा धर्मच आहे। म्हणजे जिथे प्रेम असेल ना, तिथे माझा भगवंत आल्याशिवाय राहणार नाही, त्याला बोलवावं लागत नाही, तो आपोआप तिथे येऊन जातो। पण या जगाचा पसारा आहे ना, या पसाऱ्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। हा पसारा असाच चालू राहणार आहे। पण याच्या जीवनामध्ये भगवंत आहे ना,
त्याचं जीवनसुद्धा समाधानी होऊन जातं. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, एर तो पसारा वाहुगाची. हा पसारा आहे ना, तो निरर्थक पसारा आहे. पण या जगामध्ये जर खरा माझा सोबती कोणी असेल ना, तर तो माझा भगवंत आहे. ही विठ्ठलाची मूर्ती आहे. हा विठ्ठल भगवंत आहे. या जगामध्ये दुसरा कोणी आहे का? कोणीच नाही. पुढे तुकाराम महाराज म्हणत आहेत, तुका म्हणे घडे एकांताचा वास, तरीच या नास संबंधाचा. जर मनुष्याला बघा, आपण कधी कधी आयुष्यामध्ये एवढे दुःखी होतो ना, की आपल्याला काही करावं ना, काहीच कळत नाही. तेव्हा भगवंतांनी प्रत्येक मनुष्याला एक गोष्ट सांगितलेली आहे. जेव्हा तुम्हाला भरपूर दुःख झालं असेल ना, तेव्हा एकांतामध्ये राहा. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, हा एकांत असतो ना, तो मनुष्याला समाधान निर्माण करत असतो, मनुष्याला नम्र बनवत असतो. पण आपण एकांतात राहू तेव्हा ना, जेव्हा आपण एकांतामध्ये राहतो ना, तेव्हा आपली वैखरीसुद्धा बंद असते. कारण आपल्याला बोलण्यासाठी कोणी नसतं, पण आपलं मन मात्र जागृत होतं. कारण हे मन आहे ना, ते परमेश्वराशी संलग्न होऊन जातं. हे मन फक्त परमेश्वराशी कनेक्ट होतं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर भरपूर दुःख आणि त्रास असतील ना, जर तुम्हाला एखादा मनुष्य त्रास देत असेल, वेगवेगळ्या अशा समस्या असतील ना, तर आपण एकांत निवडावा. कुणाशी जास्त बोलू नये. जेवढी तुम्ही ही वैखरी बंद ठेवाल ना, तेवढा तुम्हाला फायदासुद्धा होणार आहे. आणि तेव्हा तुमचं हे मनसुद्धा नम्र होऊन जाईल. तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. म्हणजे काय? म्हणजे जर तुझी वैखरी आणि जर तुझं हे पूर्ण शरीर नम्र झालं ना, तर तुझ्या जीवनामध्ये समाधानच निर्माण होईल. तुला कोणीही रोखू शकणार नाही. तुझ्या सुखाची वाट कोणी अडवू शकणार नाही. पण तू नम्र होशील तेव्हा ना. म्हणून समर्थांनी हेच सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये तो भरपूर गोष्टी करतो, भरपूर अशा गोष्टी करत असतो, भगवंताची भक्तीसुद्धा करतो, पण मात्र तो नम्र कधी होत नाही. पण जेव्हा तू नम्र होऊन बघ, नम्र होऊन जर तू भक्ती केलीस ना, बाळ होऊन भगवंताचं हे निरूपण ऐकलंस, तर बघ तुझ्या जीवनामध्ये एवढा चमत्कार घडेल ना, तुला कळणारसुद्धा नाही मी होतो कसा आणि झालो कसा, माझ्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल झाला कसा, तुलासुद्धा विश्वास वाटणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्य हा देवास्वरूपच आहे ना. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जरी तुझ्या जीवनामध्ये वाईट काम घडत असेल, जरी तुझ्या जीवनामध्ये दुसऱ्याला दुःख देण्याचं काम घडत असेल ना, जरी तू एखादा चोर असशील, तरी तू आता निर्णय घ्यायला हवा. जे झालं गेले ते विसरून जावं. आता नवीन युगाला प्रारंभ होतोय आणि नवीन या भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवावं. आपण ऐकलं असेल, एक चोर होता, तो धनाचा राजा कसा झाला. तुम्हाला सर्वांना या कुबेराची पूर्ण कथा माहिती असेल, पण तरीसुद्धा आता इथे या निरूपणामध्ये आठवण झाली आहे म्हणून आपण ही पूर्ण नक्की हा कुबेर कोण होता आणि एक चोर कसा बनला धनाचा राजा आहे ना, ते आपण उदाहरणासहित पाहूया. एकदा भगवान कुबेरांचा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचं बाळपणीचं नाव गुणनिधी होतं. म्हणजे घरात नेहमीच अन्नाचा अभाव असे आणि 2 वेळचं जेवणही त्यांना नीट बनत नसे. आणि घराची परिस्थिती सुधारण्यासाठी या गुणनिधीने चोरी करण्याचा बेत आखला. आता तुमच्या लक्षात असू द्या, हा गुणनिधी आहे ना, त्याचं नाव कुबेर होतं. आपण कुबेर म्हणून त्यांना ओळखतो, पण त्याचं नाव होतं ना अगोदर कुबेर होतं. आणि एका रात्री ते चोरी करण्यासाठी भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जातात. मंदिरात ठेवलेले रत्न पाहून त्यांचं मन मोहित होतं.
त्या रत्नांना नीट पाहण्यासाठी त्यांनी दिवा लावला. दिवा लागताच भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी या गुणनिधीला पुढच्या जन्मी धनदेवता होण्याचा वरदान दिला. पुढच्या जन्मी गुणनिधी कुबेर बनून ऋषी विसरवा आणि इल्लविदा यांच्या घरी जन्माला आले. ते रावणाचे सावत्र भाऊ होते. बघा, इथे ज्यांना माहीत नसेल ना हे नक्की कुबेर होते कोण, तर हे रावणाचे सावत्र भाऊ होते. कुबेर देवी गुणांचे आणि रावण राक्षसी प्रवृत्तीचा होता, ज्यामुळं दोघांचं कधीच पटलं नाही. कुबेर या जन्मी धनदेवता बनले आणि त्यांच्याकडे अमाप खजिनासुद्धा होता. त्यांना दिशांच्या 8 संरक्षणापैकी एक दिक्पाल म्हणजे एक मानलं जात होतं. ते उत्तर दिशेचे रक्षणसुद्धा करतात. त्यांना यंशाचा राजाही असं मानलं जातं ना. म्हणून हे कुबेराचं स्वरूप कसं आहे ना, ते भगवान कुबेर रत्नांनी सजलेलं एक जाड पोटा असलेले देवता म्हणून दाखवले जातात. त्यांना 3 पायांचे किंवा एका डोळ्याचे अशा राक्षसी वैशिष्ट्यांसह देखील दाखवलं जातं ना, जे त्यांचे गुंतागुंतीचे स्वभाव दर्शवतं ना. ते अनेक ठिकाणी कुबेराला महासागर आणि नद्यांचा स्वामीसुद्धा सांगितलं जातं. मत्स्य पुराणानुसार कुबेरांची कावेरी नदी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावर कठोर तपश्चर्या केली. अशी मान्यता आहे की या ठिकाणी जर कोणी येऊन स्नान करतो ना, त्याचं पाप धुतले जातात आणि भगवान कुबेरांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. आता भगवान कुबेरांचं शरीर कसं आहे ते पाहूया. हे धन देवता कुबेरांचे 3 पाय ही मानवी इच्छा, पुत्र, धन आणि प्रसिद्धीचं प्रतीक मानलं जातं. काही कथा त्यांच्या 3 पायांना भगवान विष्णूच्या 3 पावलांशीही जोडतात. याशिवाय या कुबेरजींचे 8 दात आहेत आणि 1 डोळा दाखवले जातात, ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की 8 दात धन किंवा समृद्धी म्हणजे अष्टलक्ष्मीच्या 8 रूपांचं प्रतीक आहेत. या कुबेरजींचे मोठे पोट आहे ना, ती अपार संपत्ती आणि वैभवाचे प्रतीक मानलं जातं. अनेक संस्कृत्यांमध्ये मोठ्या पोटाला समृद्धीशी जोडलं गेलेलं आहे. या लंकेचा जुना इतिहास जर पाहिला ना, तर एकेकाळी ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत कुबेराची श्रेष्ठत्वाची प्राप्ती या कृतयुगामध्ये एकदा देव वरुणाकडे गेले आणि कुबेरासाठी यज्ञ केल्यावर त्यांनी त्याला सांगितलं की तू भविष्यात तू सर्व नद्यांचा देव म्हणून समुद्रात राहशील आणि सागर आणि नद्यांनी तुझी आज्ञा पाळू दे. चंद्राचा तुम्हालाही मेण आणि क्षीणता अनुभवायला मिळेल. त्या दिवसापासून कुबेर महासागर, नद्या, नाळे इत्यादींचा स्वामी झाला आणि सर्वांनी मिळून त्याला अपार संपत्ती दिली. शिव हा कुबेराचा खास मित्र बनला. म्हणून या लंकातील कुबेर आहे ना, त्यानंतर कुबेरानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात 10,000 वर्ष डोके बुडवून तपश्चर्या केली होती. तरीही ब्रह्म प्रकट झाला नाही. त्यानंतर पंचाग्नीच्या मध्यभागी एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मा प्रकट झाले. त्याला कोणतेही वरदान निवडण्यास सांगितलं. कुबेरानं विनंती केली की त्याला या लोकपाळक विश्वाचा रक्षक आणि संपत्तीचे रक्षक बनवलं जावं. आणि ब्रह्मदेवानं कुबेराला शंखनिधी आणि पद्मनिधी आणि पुष्पक विमानाचा खजिना देऊन प्रतिसाद दिला. त्यांनी अष्टदिक्पालापैकी एक म्हणून नियुक्तीसुद्धा करण्यात आली. म्हणजे इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती, वरुण, वायू, कुबेर आणि ईश अशा 8 प्रदेशांचे 8 रक्षक आहेत. आणि कुबेरांच्या नगरीला महोदय असं सुद्धा म्हणतात. म्हणूनच या कुबेराला खूप आनंद झाला आणि त्यानं वडिलांना विश्वासाला त्याच्या नवीन दर्जाविषयी आणि प्रतिष्ठेबद्दल सांगितलं. वडिलांनीही मुलाला आशीर्वाद दिला आणि कुबेरांनी आपल्या वडिलांना राहण्यासाठी एक सुंदर नगर बांधण्याची विनंती केली आणि त्यांच्या वडिलांनी
त्याला दक्षिण समुद्राच्या मध्यभागी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर मायानं बांधलेल्या या लंकामध्ये स्थायिक होण्यास सांगितलं. त्या दिवसापासून कुबेरांनी लंका येथे निवास केला. हे मूलतः इंद्रासाठी बांधले गेले होते. या लंकाचा जुना इतिहास आहे ना. एकेकाळी ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत असताना त्यांना भूक लागली आणि त्याला राग आला की यावेळी त्याला भूक लागली होती आणि त्याच्या रागावलेल्या चेहऱ्यावर हेती नावाचा हा राक्षस निघाला. त्याच्या भुकेतून प्रहेती नावाचा यक्ष तोच निघाला. राक्षस हा अधार्मिक प्राणी ठरला आणि यश एक धार्मिक व्यक्ती या हेतीने कालची कन्या या भैया हिच्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा विद्युत केश झाला. आता ही पूर्ण स्टोरी समजण्यास थोडी अवघड आहे, पण जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल ना तर हे निरूपण पूर्ण ऐकावं. तुमच्या नॉलेजमध्ये भरसुद्धा पडेल आणि नक्की कुबेर कोण होता ना याची सर्व तुम्हाला माहिती होईल. बघा, तो त्या हेतीने कालची कन्या भैया हिच्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा हा विद्युतकेश झाला, ज्यानं संध्याची कन्या सलकांटकाशी लग्न केलं आणि त्यांच्यासाठी एक मूल झालं, ज्याला त्याने मंथरा पर्वताच्या खोऱ्यामध्ये सोडून दिलं आणि ते सर्व स्वतःहून गेले. मार्ग बघा, तो मार्ग शिव आणि पार्वती तितक्यामध्ये त्या मार्गामध्ये आले. त्यांनी त्यागलेल्या मुलाला पाहिलं आणि आशीर्वादसुद्धा दिला. क्षणार्धात मूळ तरुणसुद्धा झालं. शिवानं त्याचं नाव सुकेश ठेवलं आणि त्यानं या मणिमाया नावाच्या गंधर्वाची कन्या देवतीशी त्यानं विवाह केला. त्यांना माल्यवान, सुमाली असे 3 पुत्र झाले आणि माली शिवाच्या आशीर्वादामुळं ते सर्वजण जन्माला येताच तरुण झाले. या तपश्चर्येद्वारेमुळं यांनी ब्रह्मदेवाकडून 3 जग जिंकण्याचं वरदान मिळवलं. त्यानंतर ते वडिलांकडे परतले आणि नित्यमान जीवन जगण्याच्या वडिलांच्या सल्ल्याचा त्यांनासुद्धा आनंद वाटला नाही. ते तिन्ही जगात फिरून लोकांना त्रास देत होते. मायानं त्यांच्यासाठी त्रिकुट पर्वताच्या शिखरावर लंका नावाचे हे शहर वसवलं आणि त्रिकुटाच्या उत्पत्तीबद्दल एक कथासुद्धा आहे. एकदा वासुकी आणि वायू भगवान यांच्यात दोघांपैकी श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला होता. तो वायूपेक्षा मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी या वासुकीनं आपल्या शरीरावर महामेरू पर्वतसुद्धा घातला, जेणेकरून वायू म्हणजे वारा त्यात प्रवेश करू शकत नाही. आणि वायूनं हा पर्वत उडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. परिणामी धुळीच्या वादळानं संपूर्ण जगाला दृष्टीपासून लपवलं. देवांनी विष्णूचा आश्रय घेतला आणि ज्यानं वासुकीला शांत केलं आणि मग त्यानं पर्वताभोवती एक कुंडळी काढली. वायूनं संधीचा फायदा घेत दक्षिणेकडील पर्वताचं एक शिखर समुद्रामध्ये नेलं आणि ते शिखर म्हणजे त्रिकूट आहे. कुबेर आणि रावण यांच्यामध्ये लढाई. बघा, कुबेराला गुप्त माहिती मिळाली की देव आणि ब्राह्मणांनी एकत्रितपणे रावणाच्या असह्य छळाबद्दल महाविष्णूंकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं आपला भाऊ रावण यांच्याकडे एक दूत पाठवला आणि त्याला अधिक धार्मिक जीवन जगण्याची चेतावणी दिली. आपल्या भावाच्या सल्ल्यानं रावण इतका संतप्त झाला ना की त्यानं दूताचे तुकडे करून टाकले आणि राक्षसांना भोजन म्हणून खायला दिले. रावणानं आपले सैन्य कुबेर आणि देवांविरुद्ध एकत्र केलं आणि प्रथम कुबेरावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. महोदरा, प्रहस्तो, मरिका, शुका, सारणा, वज्रदंश, धूम्रक्ष, विरूपाक्ष, युपाक्ष, मातत्व, महातप्त यांसारख्या वीरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य होतं आणि यज्ञातक, मकरक्ष, कुंभकर्ण, आतिकाय, अक्षकुमार, रावण या अलकापुरीकडे कूच केले. येथे रावण आणि कुबेराच्या सैन्यामध्ये भयंकर युद्ध झाले आणि रावणाच्या सैन्याचे
अनेक यक्ष मारलं आणि यक्ष नायक मणिकर्णानं मोठ्या संख्येने राक्षसांचा वधसुद्धा केला. आणि पुढे शेवटचा उपाय म्हणून रावणानं मणिकराच्या डोक्यावर वार केले आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावरील केस एका बाजूला वळले. त्या दिवसापासून या मणिकराला पार्श्वमौली म्हणजे डोके एका बाजूला वळलेले म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कुबेर आणि रावण यांच्यात झालेल्या लढाईत कुबेर खाली पडला, पण यक्षांनी 2 विमानं आणली आणि कुबेराला महालात नेलं. रावणानं कुबेराचा महाल लुटला आणि लंकाकडे बरीच महागडी रत्न आणि संपत्तीसुद्धा नेली. आता उत्तर रामायण म्हणजे कुबेर गिरगिराट झाला. राजा मरुत्तने एकदा महेश्वर यज्ञ केला आणि ज्यात इंद्र, वरुण, कुबेर आणि काळ यांना आमंत्रितसुद्धा केलं होतं. यज्ञ चालू असताना रावण आपल्या सैन्यासह त्या मार्गाने आला आणि इंद्र आणि इतर लोक भयभीत होऊन पळून गेले. आणि वेगवेगळ्या रूपात कुबेरानं गिरगिटाचे रूप धारण करून पळ काढला. कुबेरानं स्वतःचं रूप धारण केल्यानंतर गिरगिटाला रंग बदलण्यासाठी भेट दिली. कुबेरानं विरूपाक्षाला शाप दिला आणि या कुबेराकडं विरूपाक्ष नावाचा यक्ष व्यवस्थापक म्हणून होता आणि तो कुबेराच्या खजिन्याचाही प्रभारी होता. राजधानीबाहेरील खजिन्याची देखरेख करण्यासाठी विरूपाक्षानं एक अवाढव्य यक्ष नेमला होता. एके दिवशी पाशुपता नावाचा ब्राह्मण खजिना शोधत शोधत अलकापुरीला आला. त्याला एक अतिशय विलक्षण कला अवगत होती. उदाहरणार्थ तो माणसांचे तूप म्हणजे मानवी शरीरातून काढलेला तेलकट पदार्थ लावलेला दिवा घेऊन फिरायचा आणि खजिना लपलेल्या जागेवर तो दिवा हातातून खाली जमिनीवर पडे. पाशुपतानं वरील मार्गाने कुबेराचा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला आणि ब्राह्मणाच्या कृत्यांचा वास घेणाऱ्या त्या विरूपक्षानं त्याचा वध केला. एका ब्राह्मणाचा वध झाल्यामुळं ब्राह्मण हत्येच्या पापाचा परिणाम या यश समाजावर झाला आणि या कुबेरानं रागावून विरूपाक्षाला शाप दिला आणि तो ब्राह्मणाचा पुत्र म्हणून या पृथ्वीवर जन्माला आला. या विरूपक्षाच्या पत्नीनं या शापाची तक्रार कुबेराकडे केली. ज्यानं तिला सांगितलं की तिचा नवरा ज्याच्या पुत्रानं जन्माला आला होता ना, त्या ब्राह्मणाच्या दासीची मुलगी म्हणून तिचा जन्म होईल आणि तो मुलगा तिच्याशी लग्नसुद्धा करेल. म्हणून कुबेरानं तिला पुढे सांगितलं की तिच्या सहवासामुळं विरूपाक्षाची शापातून सुटका होईल आणि ते दोघेही त्यांच्याकडे परत येतील. त्यानुसार ती एका ब्राह्मण दासादाशीच्या दारामध्ये मानवी मुलाच्या रूपामध्ये पडली. तिनं ती तिच्या मालकाकडे नेली आणि मुलगा आणि ब्राह्मणाचा मुलगा त्याच्या वडिलांच्या घरी एकत्र वाढले आणि कालांतराने त्यांचा विवाहसुद्धा झाला. प्रदीर्घ विवाह झाल्यानंतर पुनर्मिलन झाल्यासारखं त्यांना खूप आनंद झाला. प्रथम ब्राह्मण मुलगा आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी कालबाह्य झाली आणि त्या अलकापुरीला परतले. म्हणजेच कुबेर आणि सम्राट पृथू म्हणजे पृथू आपल्या प्रजेच्या हितासाठी भूमीवर राज्य करत असताना पर्वत, वृक्ष, देव, असुर, सप्तर्षी, राक्षस इत्यादी पृथ्वीवर आले आणि त्यांची स्तुती गायला सुरुवात केली. आणि सम्राटाच्या आज्ञेनुसार पृथ्वी गायीमध्ये बदलली आणि त्यांनी तिचे दूध पाजले. राक्षसांनी गायीचे दूध द्यायला सुरुवात केली तेव्हा कुबेरानंच वासराची सेवा केली. देवांनी पृथ्वीला सम्राट म्हणून राज्याभिषेक केला आणि त्या प्रसंगी त्याला शाही चिन्हे सादर करण्यात आली. सिंहासन कुबेरानं सादर केलं. वरुणाची शाही छत्री, इंद्राचा मुकुट आणि यमाचा राजदंड. म्हणजे कुबेरानं तुंबुराला शाप दिला. तुंबुरा नावाच्या यक्षानं एकदा कुबेरावर नाराजी व्यक्त केली, ज्यानं त्याला शाप देऊन राक्षस बनवलं आणि श्रीरामाच्या हातून त्या झालेल्या मृत्यूच्या शापातून त्यांची सुटका होणार होती. म्हणून तुंबुरू ज्याचा जन्म विरोध म्हणून झाला.
म्हणून या दंडकर्णामधील राक्षसानं या वनवासात असताना राम आणि लक्ष्मण यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर ते मारले गेले. त्याच्यावर जंगलात अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आलं. त्यानं आपलं पूर्वीचे रूप तुंबरू म्हणून पुन्हा सुरू केलं आणि कुबेराच्या राजवाड्यामध्ये परतले. कुबेर पिंगलाक्ष बनला आणि कुबेरानं एकदा शिवाच्या डाव्या मांडीवर बसलेल्या पार्वतीकडं ईर्ष्येनं पाहिलं आणि त्यामुळं तो एका डोळ्यानं आणला सुद्धा झाला. जेव्हा पार्वतीला तिची समानता प्राप्त झाली तेव्हा तिनं कुबेराचा तो डोळा पिवळ्या रंगात बदलला, जेणेकरून त्याला ती घटना नेहमी लक्षात राहावी. यापुढे कुबेर एक पिंगाला म्हणून ओळखला जाऊ लागला. अगस्त्यानं कुबेराला शाप दिला. कुबेरालाही कुशावती येथे देवांनी आयोजित केलेल्या मंत्रांच्या जपासाठी आमंत्रित केलं गेलं. कुबेर मणिमाणासह कुशावतीला जात असताना काळिंदी नदीच्या तीरावर तपस्या करत असलेल्या अगस्त्यांच्या डोक्यावर मणिमाणाने थुंकली आणि अगस्त्याने त्यांना शाप दिला. अरे कुबेरा, तुझा सेवक मणिमान यानं माझा अपमान केला आहे, म्हणून तो स्वतः आणि सैन्य एका माणसाच्या हातून मारलं जाईल. त्यांच्या मृत्यूचं तुला शोक होईल, परंतु तू या शापापासून मुक्त होशील. त्या माणसाचा ज्यानं मणिमान आणि त्याच्या सैन्याला मारलं होतं, सौगंधिका फुलाच्या शोधात गंधमादन पर्वतावर गेलेला भीमसेन आणि या अगस्त्यांच्या या शापामुळं मणिमान आणि त्यांच्या सैनिकांना मारू शकतो. या मणिमानाचा वध केल्यावर भीमानं कुबेराला प्रत्यक्ष पाहिलं आणि नंतर तो शापातून मुक्त झाला. एकदा शुक्रानं कुबेराची सर्व संपत्ती पळवून नेली, ज्यानं त्याबद्दल शिवाकडे तक्रारसुद्धा केली आणि शिवानं रागानं आपलं शूल बाहेर काढलं. जेव्हा शुक्र त्याच्यावर उभा राहिला ना आणि त्यानं तो दाबला, शिवाने शुक्र फेकून दिला, पण तो शिवाच्या तळ हातावर पडला, ज्यानं त्याला पुन्हा फेकलं. मग शुक्र शिवाच्या पोटामध्ये शिरला आणि बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळं इकडे तिकडे फिरू लागला. ज्या क्षणी तो त्याच्या शिवाच्या पोटातून बाहेर आला ना, त्याच क्षणी शुक्राला मारण्यासाठी शिव शूळासह थांबला आणि शुक्र हा शिवाचा पुत्र म्हणून बाहेर पडला आणि पार्वतीच्या स्वतःच्या मुलाचा वध करणं योग्य नाही या याचिकेवरून शिवाला शुक्राचा वध करण्यापासून रोखलं. अशा प्रकारे शुक्र पळून गेला आणि कुबेरानं त्याची काही संपत्ती सुद्धा गमावून टाकली. या पूर्ण कथेतून तुम्हाला समजलंच असेल नक्की हा कुबेर होता कोण, एक चोर असून सुद्धा धनाचा राजा बनला कसा. म्हणजेच या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे, तुम्ही कर्म चांगले करायला हवे आणि कर्म करून सुद्धा तुमच्याकडे पोट भरेल एवढी संपत्ती असेल ना, तर उगाच दुसरा खटाटोप करू नये. तुम्हाला जे मिळालेलं आहे ना त्याच्यामध्येच समाधान निर्माण करावं. आणि जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं ना, बघा ते सुख किती मोलाचं असतं. म्हणून जे आहे ना त्याचं सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच सर्वश्रेष्ठ मानून हे जीवन जगा. आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.